स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज गुरुपुष्यामृत योग आहे. आज असणारा गुरुपुष्यामृत योग हा सर्वार्थ सिद्ध योग आहे. बघा, ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या गुरुवारी आपण गुरुपुष्यामृत योग हा साजरा करतो. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला घरामध्ये स्थिर करण्यासाठी, सोनं चांदी यांसारख्या शुभ वस्तूंची खरेदी करण्यासाठी हा योग अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, गुरुपुष्यामृत योगावरती मी सोनं घेईल, गुरुपुष्यामृत योगावरती मी सेवा करेल. पण बऱ्याच वेळा कामानिमित्त असेल किंवा इतर काही अडचणी असतील ज्यामुळे इच्छा असूनही आपल्याला सेवा करणं जमत नाही किंवा इच्छा असूनही आपल्याला शुभ वस्तू खरेदी करता येत नाही. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही या दोनपैकी एक जरी उपाय केला, तुम्हाला संपूर्ण पुष्य नक्षत्राचं फळ मिळेल. सोनं चांदी खरेदी करून तुम्हाला जी लक्ष्मीची प्राप्ती होणार, हा उपाय केल्यानंतर तेवढीच प्राप्ती तुमच्या घरामध्ये होणार. लक्ष्मी येणार आणि आलेली लक्ष्मी कायम तुमच्या घरामध्ये टिकून राहणार. बघा, सगळ्यात पहिला उपाय जो आहे, हा उपाय रात्री झोपण्या अगोदर कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, 7ला 8ला 9ला जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे तांदूळ. आपल्या घरामध्ये असणारा जो अख्खा तांदूळ असतो, 21 तांदळाचे दाणे घ्यायचे, फक्त 21 तांदळाचे दाणे. देवघराच्या समोर बसा. अगदी तुम्ही जेवण केलंय, सगळं झालंय, त्यानंतर उपाय करताय चालेल. फक्त हा उपाय पुष्य नक्षत्रावरती करणं आवश्यक आहे. आणि आज रात्री 12पर्यंत हे गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे 12च्या आत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता. देवघराच्या समोर बसायचं, एक छोटी प्लेट, त्यामध्ये 21 तांदळाचे दाणे घ्यायचे आणि त्या 21 तांदळाच्या दाण्यांवरती थोडीशी हळद घालायची. आपल्या घरात आपण पूजेला किंवा जी कुठली हळद आपण वापरतो ही थोडी हळद घालायची. थोडंसं त्याच्यावरती सुगंधी अत्तर घालायचं, थोडंसं. आता काय करायचं, 21 तांदळाचे दाणे आपल्या उजव्या हातात घ्यायचे, हळद आणि सुगंधी अत्तर लावून ते व्यवस्थित हातावरती चोळायचे. एक दुसरी प्लेट घ्यायची आणि त्या दुसऱ्या प्लेटमध्ये हे तांदळाचे दाणे बाजूला ठेवून द्यायचे. ठीक आहे. आता एक लाल रंगाचं छोटंसं कापड घ्या, खूप मोठं नको, छोटंसं. एक छोटंसं लाल रंगाचं कापड घ्या आणि हे कापड देवघरामध्ये एका प्लेटमध्ये माता लक्ष्मीच्या समोर ठेवा. पहिल्या तांदळाचा दाणा आपल्या उजव्या हातात घ्यायचा, हाताची मूठ बंद करायची. माता लक्ष्मीचं कमलात्मक मंत्र 1 वेळा म्हणायचा. माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे, हा कमलात्मक मंत्र 1 वेळा म्हणायचा आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. दोनही सेवा केल्या की हा तांदळाचा दाणा समोर ठेवलेल्या त्या प्लेटमध्ये ठेवायचा. पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा, पुन्हा तो आपल्या उजव्या हाताच्या मुठीत घ्यायचा. पुन्हा माता लक्ष्मीचं कमलात्मक मंत्र म्हणून व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि पुन्हा अभिमंत्रित केलेला हा तांदळाचा दाणा समोर असणाऱ्या त्या कापडावर ठेवायचा. असे 21च्या 21ही तांदळाचे दाणे तुम्हाला कमलात्मक मंत्र आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणून तुम्हाला समोर असणाऱ्या त्या कापडावर ठेवायचे आहेत. सगळे तांदळाचे दाणे तुम्हाला त्या कापडामध्ये बांधायचे आहेत. एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि आता ही तयार केलेली पोटली जी आहे ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन माता लक्ष्मीला तुमची जी पण आर्थिक समस्या असेल, जी काही तुमची पैशांसंदर्भात इच्छा असेल, येणं जाणं काही असेल, ते माता लक्ष्मीला सांगायचं. माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ही 21 तांदळांची पोटली ठेवायची आणि आजपासून या गुरुपुष्यामृत योगापासून हीच 21 तांदळांची पोटली आपल्यासोबत, आपल्या खिच्यात, पैशांच्या पाकिटात, व्यवसाय असेल तर गल्ल्यात, कपाट असेल तर तिजोरीमध्ये ठेवून द्यायची. आता कितीही दिवस तुम्ही ठेवू शकता. बघा, ही 21 तांदळांची पोटली कायम तुम्हाला बरकत देत राहील. कायम तुमच्यासोबत माता लक्ष्मीला ती प्राप्त ठेवेल, माता लक्ष्मीला स्थिर ठेवेल. पैसा खूप कमी खर्च होईल. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काही तासात, म्हणजे उद्याच्याच दिवसात तुम्हाला याचा पूर्ण अनुभवायला सुरुवात होईल की कुठून ना कुठून पैसा येतोय, कुठून ना कुठून आलेला पैसा टिकतोय, पैशांच्या समस्या दूर होतात आणि घरामध्ये चहूबाजूने 4ही दिशांनी घरामध्ये आर्थिक प्रगती वाढतीये. मी स्वतः मागच्या पुष्य नक्षत्रावरती हा उपाय केला आणि 1 महिन्यात मला खूप चांगला त्याचा अनुभव आला. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. प्रत्येकाची काहीतरी इच्छा असते, प्रत्येकाला आपली काहीतरी स्वप्न असतात.
त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कित्येक वेळा खूप प्रयत्न करतो, पण कित्येक वेळा त्या इच्छा पूर्ण होत नाही, आपल्याला जे हवं ते प्राप्त होत नाही. मग त्यासाठी बघा काही उपाय आवश्यक असतात, त्यातला हा दुसरा उपाय. या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक मोराचा पीस घ्यायचा आहे, मोरपंख ज्याला म्हणतो. एक मोरपंख तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे मोरपंख जे आहे त्याच्यासोबत तुम्हाला लाल रंगाचा एक धागा घ्यायचा आहे. देवघराच्या समोर बसायचं आहे, धागा घ्यायचा आहे. मोरपंखाला म्हणजे मोराचं जे पीस असतं त्याचा जो खालचा भाग असतो, देठाचा म्हणजे दांड्याचा जो भाग असतो, त्याला हा लाल धागा तुम्हाला गुंडाळायचा आहे. एकदा गुंडाळायचा गोल आणि गाठ मारायची, इच्छा सांगायची. पुन्हा गुंडाळायचा, पुन्हा गाठ मारायची, इच्छा सांगायची. असं तुम्हाला 7 वेळा तो धागा त्या मोरपंखाला गुंडाळायचा आहे आणि 7ही वेळा तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्यानंतर हे मोराचं पीस म्हणजे मोरपंख जे आहे हे तुम्हाला बघा, हे मोरपीस तुम्हाला आपल्या देवघरात माता लक्ष्मीच्या समोर आज रात्रभर ठेवायचं आहे. तुमची इच्छा व्यक्त केलेलं, गाठी मारलेलं हे मोरपंख रात्रभर माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी ते मोरपंख तुम्ही देवघरातून उचला, नाही तर तुम्ही देवघरातच ठेवलं तरीही चालेल, किंवा मग ते उचला आणि तुमच्यासोबत तुमच्या जवळ एखादं पुस्तक असेल, पवित्र ग्रंथ असेल तर त्याच्यामध्ये ते ठेवा. जेव्हा तुमची ती इच्छा पूर्ण होईल, एखादी इच्छा तुमची पूर्णच होणार नसेल, एखादी इच्छा तुमची 4 वर्षात पूर्ण होणार असेल, तुम्हाला सांगते ती इच्छा तुमची 4 दिवसात पूर्ण होणार. इतका सिद्ध उपाय आहे हा. मोराचा पीस म्हणजे हे मोरपंख तुम्हाला इच्छा प्राप्ती म्हणजे इच्छा पूर्ण होईपर्यंत, तुम्हाला हवं ते मिळेपर्यंत तुमच्याजवळ जपून ठेवायचं आहे. ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल, तुम्हाला जे हवं ते प्राप्त होईल, तेव्हा हे मोराचं पीस कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्हाला माता लक्ष्मीच्या गाभाऱ्यामध्ये किंवा तिच्या चरणांजवळ किंवा तिथल्या कुठल्याही एखाद्या पायरीवरती किंवा एखादं झाड असेल तर तिथे ते मोराचा पीस, मोरपंख तुम्हाला सोडून न्यायचा आहे. बघा, हा इच्छाप्राप्तीचा खास उपाय आहे. जर तुमच्याकडे पैसा येत नसेल, कर्ज खूप वाढलेलं असेल, तर आज पुष्य नक्षत्रावरती रात्री 12च्या आत कधीही एक कवडी घ्या. ही कवडी सुगंधी अत्तर लावा, म्हणजे सुगंधी अत्तर कवडीला लावा आणि ही कवडी जी आहे ही माता लक्ष्मीच्या समोर एक 5 मिनिटं ठेवा. माता लक्ष्मीला आपली आर्थिक समस्या सांगा, इच्छा सांगा. ती कवडी आपल्या उजव्या हातामध्ये घट्ट दाबून घ्या आणि 3 वेळा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक म्हणा. 3 वेळा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक म्हणून झाल्यानंतर ही कवडी जी आहे ही आपल्या पैशांच्या पाकिटात किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. आज पुष्य नक्षत्रावरती जर हा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला तो क्षणात सिद्ध होऊन जाईल. जी काही आर्थिक समस्या आहे ती पूर्णतः दूर होऊन जाईल. बघा, खूप साधे आणि खूप सोपे उपाय आहेत, पण हे सिद्ध उपाय आहेत, पॉवरफुल उपाय आहेत. यातला तुम्ही कुठलाही एक करा, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.